ऑफिसमधून घरी आल्यावरती चहासोबत काय खायचा हा नेहमीचाच प्रश्न असतो. पण हे ना मी गहू आणि गुळाचे बिस्किट्स आणले होते सरस एक्झिबिशनमधून. तर हे एक्झिबिशन अजूनही चालू आहे 14 तारखेपर्यंत. कोणाला जर तिकडे व्हिजिट करायचं असेल तर करू शकता आणि तिथे खूप छान छान असे होममेड ऑप्शन्स तुम्हाला भेटतील. आणि मला कॉटनचे ड्रेसेस खूप आवडतात, तर तसाच अजून एक माझा ड्रेस हा मला रिसीव्ह झाला होता. आज ना काहीतरी वेगळं बनवायचं होतं असं विचार केला, कारण रोज तीच तीच चपाती भाजी खाऊन ना कंटाळा येतो. तर आमच्याकडे थोडंसं इडलीचं बॅटर होतं आणि थोडंसं डोस्याचं बॅटर होतं, म्हणून आम्ही ठरवलं आपण त्याचंच काहीतरी एकच बनवूया. तर दोन्ही बॅटर आम्ही मिक्स केले होते आणि थोडं मिक्सरला फिरवून घेतले होतं. आणि त्याच्यात मी ना कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर अशी बारीक चिरून टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं. आणि आपण उत्तप्पे कसे बनवतो, उत्तप्पा, तसं छोटे छोटे उत्तप्पा बनवलेच त्याचे. आणि एखादी ट्राय करून बघितलं तर खरंच तो छान झाला. आणि त्याला मस्तपैकी असं छान मी बटर लावलं आणि बटरमुळे एक वेगळीच टेस्ट येते. आणि साईड्स सोबतला आम्ही खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवली होती. तर कोणाला रेसिपी जर हवी असेल ना तर तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता, मी दाखवेनच. आणि चटणीसोबत हे डोसे खायला खरंच खूप छान वाटलं. आणि आजकाल ना इतकं गरमी वाढली आहे ना की जेवण काय करायचं आणि काय खायचं हे खरंच सुचत नाही. पण असं काहीतरी हेल्दी पण मिळून जातं अशा ऑप्शन्समुळे. आणि प्लस तुमच्या तोंडाला एक वेगळी चवसुद्धा येते, कारण रोज त्याच त्याच भाज्या खाऊन पण कंटाळायला असतो. सो भूषणला सुद्धा खूप आवडले हे